गुड आफ्टरनून हियर आय हॅव थ्री ताईज. त्या तीन ताई आहेत आपल्याकडे कैलास येण्यामध्ये. त्यांचा आनंद प्रचंड वाढलेला आहे, उत्साह वाढलेला आहे, शाळेत जास्त आहे आणि कैलास येणे बघून त्यांचं मन अत्यंत आनंदित होत आहे. 2 मिनिटं आपण जाणून घेऊ त्यांचा काय अनुभव आहे, काय त्यांचं म्हणणं आहे, कसं त्यांचं फिलिंग आहे. ते काय त्याबद्दल बोला. गुड आफ्टरनून. आम्ही इंजिनिअरिंगचे स्टुडंट आहोत संभाजीनगरला आणि आम्ही इथं फिरायला आलेलो. तर कैलास टेम्पल बघून त्याचे स्कल्पचर्स वगैरे बघून आमचं खूप असं मन तृप्त झालंय. आम्हाला खूप छान वाटलं इथलचं जे काही आहे सर्व हिस्टॉरिक गोष्टी बघून. सुरुवातीपासून हॅलो, आम्ही इंजिनिअरिंग स्टुडंट्स आहात. जसं की आपण इथं बघतोय की हे खूप असं जुनं आर्किटेक्चर आहे याचं आणि ह्याची डिझाईन बी खूप जुनी आणि खूप डिटेल्ड आहे की लाईक जुन्या लोकांनी खूप मेहनतीने या फिर म्हणू शकतो एक वेगळ्याच आर्किटेक्चरनी ही डिझाईन वगैरे सगळं आर्किटेक्ट केलेले. आणि श्रावणच्या महिन्यात इथं येणं म्हणजे नशीबच लागतं माणसाला की श्रावणच्या महिन्यात आपण इथं यावं, कारण इथले धबधबे इथं वॉटरफॉलचे काही आहे ते बघणं फारच मजेचं आहे. आणि पावसाळ्यात म्हणजे श्रावणमध्येच येणं, जेव्हा की आपल्या इथं श्रावणमध्ये उपवास वगैरे असतात त्या टायमाला येणं फारच महत्वाचं आणि मजेदार असं आहे. इथं येऊन सगळ्यांना पाहणं, हे पर्यटन स्थळ खूप छान आहे औरंगाबाद. आमचा सगळ्यात मोठा अनुभव म्हणजे आम्ही आलोत आणि पाऊस पडला. हे सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठी. एवढ्या छान वातावरणात आम्हाला एवढं छान निसर्गरम्य दृश्य बघायला भेटतंय. आम्ही खरंच खूप नशीबवान आहोत जे आम्ही आलोत आणि पाऊस पडलाय. सो थँक्यू. त्यांना भरभरून आनंद झाला आहे. त्यांचा आनंद उन्हात मावते, उत्साह वाढलेला आहे. चेहऱ्यावरचा हास्य स्पष्ट जाणतंय की दिवस काढी लागतोय, महादेवाचा आशीर्वाद त्यांना मिळतोय आणि त्यांची जी ही भेट आहे ती सत्कारणी लागते असं दिसून येतंय. धन्यवाद. ओके, तर 2-3 प्रश्नाचे मला उत्तर पाहिजे होते. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ एआय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ओके, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय? आपण आपली ह्युमन इंटेलिजन्स लावून जे काही बनवतो लाईक रोबोट्स वगैरे त्याला ह्युमन इंटेलिजन्स द्यायचा प्रयत्न करतो, त्याला आर्टिफिशियल 2-3 इंटेलिजन्स. मॉडेलचे नाव सांगता येईल का आर्टिफिशियल इंटेलिजन्स? चॅट जीपीटी जे की आता सध्या खूप व्हॉइस असिस्टंट म्हणून यूज केलं जातं. गुगल जेमिनाय, रोबोट्स आपण यूज करू शकतो. परफेक्टिलिटी आहे, हो हो. प्रो आहे, असे बरेचसे. क्लाउड एआय पण आहे. डेटा सेंटर बद्दल काय माहिती आहे? डेटा सेंटर काय असतात, चिप्स काय असतात, कोणते 2 एआय मॉडेल सुद्धा अमेरिकेने बॅन केले. क्लाउड बद्दल काही माहिती आहे का? हो, क्लाउड एआय आम्ही यूज करतो. 2 मॉडेल अमेरिकेने बॅन केले सिक्युरिटीच्या कारणाने. बरोबर हा. आहे, सुरक्षेच्या कारणास्तव 2 क्लाउड त्यांनी तयार केलेले. कारण काय होतं, या सर्व ज्या गोष्टी आहेत टेक कंपनी मायक्रोसॉफ्ट, गुगल, ऍपल, या सगळ्या अमेरिका आणि युएस ओरिएंटेड आहे. तर त्या ठिकाणी डेव्हलप झालेले हे जे ऍप्स आहेत त्यांनी सध्या टेम्पररी बॅन केले सुरक्षेच्या कारणास्तव. तर पर्टिक्युलरली त्यांची सिक्युरिटी जी आहे, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांनी क्लाउडची जी 2 ऍप आहेत ते बंद केले आहेत. बरं, थँक्यू, धन्यवाद.